युद्धभूमीतील तरुणी रचणार नवा इतिहास। पॅलेस्टाईनची तरुणी यंदा मिस युनिव्हर्स मध्ये। जगाला देणार शांती आणि प्रेमाचा संदेश। असा एकही दिवस जात नाही की गाझा पट्टीतील लोक शांत झोप घेत आहेत, कारण इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातला संघर्ष संपत नाहीये। गाझा पट्टीत इस्रायलच्या हल्ल्यात दररोज शेकडो जीव मरणाच्या दारात जात आहेत। खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही। गाझा पट्टीतील हे विदारक चित्र। अशातच या युद्धभूमीतून एक वेगळी बातमी समोर आली आहे। नादिन अय्यूब ही पॅलेस्टाईनची तरुणी यंदा मिस युनिव्हर्स या स्पर्धेत सहभागी होणार। एका पॅलेस्टिनी तरुणीनं या स्पर्धेत सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ। मिस युनिव्हर्सच्या व्यासपीठावर इतिहासात पहिल्यांदाच पॅलेस्टाईनचं प्रतिनिधित्व करायला मिळणार या गोष्टीचा मला अभिमान वाटतो, अशी भावना नादिन हिनं या निमित्तानं व्यक्त केली आहे। नादिन अय्यूबनं 2022 मध्ये मिस पॅलेस्टाईनचा किताब जिंकला। वयाच्या 27व्या वर्षी तिनं मिस अर्थ या स्पर्धेत सहभाग घेतला आणि 5 फायनलिस्ट मध्येही तिचा समावेश झाला। त्यानंतर ती मिस युनिव्हर्स स्पर्धेत उतरणार हे निश्चित होतं। मात्र गाझामध्ये सुरू असलेल्या नरसंहाराच्या पार्श्वभूमीवर ते शक्य झालं नाही। तिने साहित्य आणि मानसशास्त्राचं शिक्षण घेतलंय। वेलनेस आणि न्यूट्रिशन कोच म्हणूनही तिनं व्यावसायिक शिक्षण घेतलंय। शिक्षिका आई आणि वकील वडिलांच्या निमित्तानं तिनं अमेरिका आणि कॅनडामध्ये वास्तव्य केलंय। सध्या रामल्ला, अम्मान आणि दुबई अशा 3 ठिकाणी तिचं वास्तव्य असतं। ऑलिव्ह ग्रीन अकादमीच्या माध्यमातून ती शाश्वत विकासाबाबत जनजागृतीचं काम करते। मिस युनिव्हर्स या स्पर्धेत सहभागी होत असताना आपण एका सत्याचा आवाज म्हणून देखील हे प्रतिनिधित्व करत आहोत, अशी प्रतिक्रिया नादिननं दिली। ज्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय त्या माझ्या मायभूमीतल्या सगळ्या नागरिकांची मी प्रतिनिधी आहे। आम्ही म्हणजे फक्त आमच्या वेदना नाहीत, आम्ही आशा, चिकाटी आणि आमच्या मायभूमीवरच्या आमच्या प्रेमाचं प्रतीक घेऊन जगत आहोत, अशी भावना नादिनने व्यक्त केली। खरं तर गाझा पट्टीतला नरसंहार पाहिल्यानंतर युद्ध थांबावं हीच साऱ्या जगाची इच्छा आहे। मात्र इस्रायल हल्ले थांबवायला तयार नाही। याच युद्धभूमीतला पीडितांचा आवाज नादिनच्या रूपात इस्रायलपर्यंत पोहोचतो का, हेच पाहणं आता महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।